अभिमन्यू, कसा आहेस? आज तुला डिस्चार्ज मिळणार आहे बरं का? खुश ना? तुझ्या आईशी औषधांबद्दल बोलून घेतले मी. टेक केअर. आयुष्य असंच असतं ना. जीवन म्हणजे त्या मूर्तीसमोरचा मिणमिणता दिवाच. तो कधी ना कधी विझणारच. संकटाची छोटीशी झुळूक आली तर त्याला सामोरं जायचं, एवढंच आयुष्य वाटायचं मला. पण कॅन्सरचं वादळ असा थैमान घालेल याची कल्पना सुद्धा केली नव्हती मी. स्वप्नांचा पाठलाग करायच्या वेळात मृत्यूची वाट बघत पडलोय. स्वतःची सगळ्यांकडून सेवा करून घेतली, पण माझी वेळ आल्यावर माझी वेळ एवढ्या लवकर येईल असं वाटलं नव्हतं. बाळा, तुला डिस्चार्ज दिलाय. आता आपण आपल्या घरी जायचंय. तुला बरं वाटेल घरी गेल्यावर. सांभाळ. शिस्तीत. हा, सावकाश. पायकडे ठेव. हा. मा, छान वाटतंय ना आता? छानच म्हणायचं आता. होईल रे सगळं नीट. हा, हे बघ, या फुलांपेक्षा तू काही कमी तेजस्वी नाही आहेस. आणि एक गोष्ट लक्षात घे, या फुलांना ना आपण कुठल्या झाडावर होतो हे माहिती नाही आत्ता. आणि पुढे आपण कोमेजून जाणार, म्हणून आत्ता काही ती घाबरून जात नाही. आत्ताचा सूर्यप्रकाश पुरेसा आहे यांच्यासाठी. हो ना. आता तू घरी आलायस की नाही, तुला लवकर बरं वाटेल. अरे चालायला काय, पळायला लागशील तू. तुझ्या पायात किती ताकद आहे हे मला माहिती आहे ना. पोटात असताना एवढ्या लाथा मारायचास काय हो आई? हो मग, लहान असताना किती त्रास द्यायचा असतो आम्हाला. मोठेपणी पण तेच करतोय. आईला कसला रे त्रास मुलाचा? हे बघ, मी आत्ता ऑफिससाठी निघतोय. संध्याकाळी लवकर येईन आणि तुझ्यासाठी आईस्क्रीम घेऊन येईन येताना. आई, हा लहानपणी आईस्क्रीमसाठी किती हट्ट करायचा. आमच्या सगळ्यांच्या मागं लागून आमच्या सगळ्यांची आईस्क्रीम संपवायचास तू एकटा. आता तू आलायस ना घरी, आपण सगळे मिळून संध्याकाळी आईस्क्रीम खाऊ. हां, येतो मी आई. काळजी घे आई. येतो ग. चल, डबा भरून देते हा मी तुझा. नको एवढी काळजी करूस. तुला लवकर बरं वाटेल. मी माझं उरलेलं आयुष्य आनंदाने जगावं, ह्या शेवटच्या क्षणांना आपलंसं करून घ्यावं असं वाटतं सगळ्यांना. पण ज्याला मृत्यूची चाहूल लागली आहे तो आनंदी राहील तरी कसा? सगळ्यांचं भविष्य अस्पष्ट असतं असं म्हणतात. माझं भविष्य स्पष्ट आहे. तरी स्वतःला नशीबवान म्हणणं चुकीचं वाटतं मला. हा असा काहीही भविष्य नसलेला मी, मला आठवणीत रमण्याशिवाय पर्यायच नाही आहे. आई मला मी पोटात असल्यापासूनचे किस्से सांगायचे.
मी पोटात असताना जेव्हा लाथा मारायचो तेव्हापासून माझ्यावर जीवापाड प्रेम करायची. म्हणजे प्रत्येक आईचं आपल्या मुलावर प्रेम असतंच, पण माझ्या आईचं थोडं जास्तच होतं. कदाचित तिला माझ्या भविष्याची चाहूल तेव्हाच लागली असावी. ती माझ्या लाथांना हसतमुखाने सहन करत जो दिसेल त्याला सांगायची, राजकुमार येणारा माझ्या घरी, राजकुमार. मग राणीसाहेब तब्येत काय म्हणते? मी कसली राणी साहेब? अगं तूच राणीसाहेब. सगळ्यांना सांगत असतेस ना राजकुमार येणार आहे म्हणून. मग कोण राणीसाहेब? झोप नीट झालेली दिसत नाही. तसं नाही का अगदी, पण झोप उडवायला चहा चालेल मला. बर, म्हणून एवढं कौतुक चाललंय नाही नाही माझं. नाही. अगं तुला माहिती आहे ना, मला सकाळी सकाळी चहा लागतो. अगं चहा देणार होतीस ना मला, तू इथं लोटत काय बसली आहेस? अहो हो, आई देताय तुम्हाला चहा आणून, थांबा जरा. आई देऊ दे चहा, पण तू एवढं काम करायची काय गरज आहे? जरा शांत बस ना, विश्रांती घे. करते मी हळूहळू. अगं हळू हळू, कुठेतरी पाय घसरायचा आणि नसती बिशात मागे लागायची. हो, हळू जरा. मला काही होत नाही हो. आणि तुम्ही एकट्या तरी किती करणार सगळ्या घराचं? आई जर तिला सांग ना, काय गरज आहे काम करायची? माझ्या पोटात राजकुमार वाढतोय. एकदा मूल जन्माला आलं की आईचं सगळं आयुष्य त्या बाळाचं होतं असं म्हणतात. पण माझं ते जन्माच्या आधीच त्याचं झालंय. आणि तो असेपर्यंत देवही माझं काही करू शकत नाही. घरभार पण मानवलंय हा तुला. एखाद्या राजकुमाराला सुद्धा एवढं प्रेम मिळालं नसेल इतकं प्रेम करतेस तू तुझ्या बाळावर. राजकुमारच जन्माला येणार आहे हा तुझ्या पोटी. आई, गाईला काय तिच्या डोक्यावरच्या शिंगांचं ओझं होतं का कधी? हा, आणि माझ्या बाळाचं वजन तर किती, इन मिन 2-3 किलोचं. आणि तुम्ही मात्र त्याला खायला घालून घालून त्याचे भलतेच लाड केलेत बरं का. मूल काय तुझ्या एकटीच आहे? आहे तो सर्वांचाच, पण माझंच प्रेम त्याच्यावर जास्त आहे बरं का. माझंही प्रेम तेवढंच आहे. हा, हसरे चेहरे सर्वांचे मी अश्रूंनी भिजून का गेलो. आयुष्य फुलते सर्वांचे मी कोमेजून का गेलो. या हसऱ्या चेहऱ्याचं कारण असणारं मूल ऐन तारुण्यात मृत्यूचा सामना करणार आहे असं कोणी अंदाज देखील लावला नसेल. आयुष्य असंच असतं, पुढे काय होईल कोणीच सांगू शकत